What is meant by expectation value? The word expectation. Right. Dictionary meaning. किंवा तुम्ही कुठे वापरताय? What is expectation? तुम्ही एखादी परीक्षा दिली तर परीक्षेत तुम्हाला काय एक्सपेक्टेशन आहे तुमचे मार्क्स पडण्याचे? बरोबर. आणि एक एक्सपेक्टेशन व्हॅल्यू तुम्हाला स्टॅटिस्टिकल पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे समजा तुम्ही एखादा बॉल घेतला आणि त्या बॉलचा तुम्ही रेडियस करताय. यू आर कॅल्क्युलेटिंग द रेडियस ऑफ द बॉल आणि त्याची 10 रीडिंग घेतली. ओके. पण त्या बॉलचा काहीतरी परफेक्ट रेडियस असेल. सपोज दिस इज अ बॉल. ओके. आणि या बॉलचा समजा डायमीटर काढायचा आहे आपल्याला. डी इज अ डायमीटर ऑफ आणि तुम्ही व्हर्नियर कॅलिपर घेतलं आणि व्हर्नियर कॅलिपरनं यू हॅव टेकन से 12.1 12.02 समजा 11.99 आणि असे तुम्ही 10 रीडिंग घेतली वेगवेगळे. So this is the 1, 2, 3, 10. Okay. मग ह्यापैकी खरं त्याला तुम्ही काय म्हणता? ही प्रत्येक ही जवळजवळ उत्तर आले पण ह्याची काहीतरी एक डेफिनेट व्हॅल्यू असेल, फिक्स व्हॅल्यू असेल. बरं. मग हे जर वेगळं वेगळं जर घेतलं तर व्हॉट इज द एक्झॅक्ट व्हॅल्यू ती कशी काढतात? व्हॉट इज मीन बाय मीन? ऍव्हरेज व्हॅल्यू. ह्याची ऍव्हरेज कशी काढणार? या सगळ्याची सम काढणार. And divided by 10 number. So that is a summation xi and I runs from 1 to 10 divided by 10. So xi is the 1, 2, 3, 4, 5. So this is the average value. आणि हे आपण लॅब मध्ये काढतो. लॅबोरेटरी मध्ये मीन व्हॅल्यू काढतो तुम्ही बऱ्याच ठिकाणी. बरीचशी रीडिंग असेल तुमची 10-20 रीडिंग आहेत. So you have taken the mean of that. ओके. पण असं आपल्याला डेफिनेटली क्वांटम मेकॅनिक्स मध्ये सांगता येत नाही, मेजर्स करता येत नाही. बिकॉज वी आर द टॉकिंग इन टर्म्स ऑफ प्रोबॅबिलिटी. वी आर नॉट टॉकिंग इन टर्म्स ऑफ आता हे जरी मेजरमेंट असेल, हे लॅब मध्ये तुम्ही मेजरमेंट घेतली. ओके. पण क्वांटम मेकॅनिकली तुम्हाला अशी मेजरमेंट घेता येत नाही. सो यू हॅव टू टॉक इन टर्म्स ऑफ अ प्रोबॅबिलिटी इव्हेंट. ओके. आणि मग त्यासाठी एखादं एक्झाम्पल आपण घेऊया. सपोज युअर द पार्टिकल इज moving or traveling along the x direction. So this is the x-axis and the range of this x and x plus dx. So range of the particle is varying from the x to the x plus dx. And means particle is somewhere here. तो कुठं असेल नेमका माहित नाही. आणि मग हे आपल्याला कसं काढता येतं? सो दॅट इज द गिवन बाय a row of xt because the variable is the x and t change with तसं x change होतं. And row probability density. Row is a probability density. आणि हे कसं दिलं जातं? is equal to this psi of xt into a psi star of xt into dx.
into dx. ह्या रेंज मध्ये, so within the range of x and x plus dx, the probability of the finding the particle is given by a rho of xt is equal to a psi xt into psi star of xt. उलट लिहिलं तरी चालतं. So this is the psi star and psi into dx. ओके. आणि मग आपल्याला हे ह्या x काय, तर x इज द मेजरमेंट. सपोज इथं मोजला त्याला x1 म्हणलं, इथं मोजला त्याला x2 म्हणलं, इथं मोजला x3 म्हणलं, x4 म्हणलं, विथ रिस्पेक्ट टू टाइम t. अशी सगळे, आणि ह्या सगळ्याचं एक्सपेक्टेड व्हॅल्यू काय असेल. सो दॅट इज द एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x which is given by a symbol like this. Given by a symbol like this. जे लिहायचं असं, जे ग्रेटर दॅन आणि स्मॉलर दॅन साइनच्या मध्ये तो लिहायचा. ओके. आणि वाचताना कसं लिहायचं, एक्सपेक्टेशन ऑफ x. वाचताना कसं लिहायचं, the expectation value of the x is equal to, मी म्हटलं एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू लिहितानाच नाही. ह्याच्या आधी गेला असेल एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ x. ओके. आणि ह्याची डेफिनेशन अशी, सो दिस एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू द इंटिग्रेशन ऑफ x into a rho of xt divided by integration of a rho of xt. So here it will dx, here it will dx. Dx because of this integration. And rho काय आहे, rho is nothing but the sin star xt sec. आता ते xt आपण कट करून टाकू, means the integration of x sin star psi dx divided by integration this sin star psi dx. Sin star psi म्हणजे हे कसं लिहिलं जातं, is equal to integration is sin star x sin dx divided by the integration sin star psi dx. So final expression for the expression value is equal to integration sin star x sin dx divided by integration sin star psi dx. तो एकमेकाला कॅन्सल होत नाही, मग ते x आहे. ओके. ठीक आहे. Integration of sin star sin x. Suppose the integration sin star sin dx is equal to 1. What is this? This is normalization condition. This is normalization condition. Means you are the wave function psi, which represents the particle in between x and x plus dx, and it is 100% true. Then the integration of the sin star psi dx is equal to 1. 100% त्या रेंज मध्ये पार्टिकल 100% सापडतो. म्हणजेच त्याला काय म्हणायचं, नॉर्मलायझेशन कंडिशन. जर वेव्ह फंक्शन हे जर नॉर्मलाइज्ड असेल तर काय हे 1 येईल, हे 1 येईल. आणि मग एक्सप्रेशन व्हॅल्यू काय, सो दिस एक्सप्रेशन व्हॅल्यू फॉर द नॉर्मलाइज्ड वेव्ह फंक्शन is given as the integration is sin star x sin dx. So this is the concept of expectation. This is a concept of expectation. तसं हे x म्हणजे काय झालं की एनी दिले, पण क्वांटम मेकॅनिक्स मध्ये एनी डायनॅमिकल व्हेरिएबल. For example, suppose the f is the any dynamical variable. F is the any dynamical variable. मग एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ f काय, सो एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ f
is equal to integration of psi star f psi dx divided by integration is psi star sin. इथं पण इथे देखील समजा the psi is the wave function which is normalized as it. Okay, so this is equal to 1 and mग काय is equal to integration is psi star f psi dx. So f is the any dynamical variable कुठलाही काही म्हणजे क्वांटम मेकॅनिक्स मध्ये डायनामिकल व्हेरिएबल काही असेल तर आपल्याला एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ दिस कॅन बी रिटन इज इक्वल टू psi star f psi dx. Okay, so this is the a concept of expectation value. थोडं उतरून काढा बोर्डवरचं.